सिद्ध सद्गुरु पादाब्जं जननी जनकस्तथा तत्त्वोपदेशकर्तारं नत्वा भक्तिपुरस्सरं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। परम पूज्य प्रातस्मरणीय सच्चिदानंद घनस्वरूपी शिवावतारी आणि वाली ऐश्वर्य संपन्न जगद्गुरु सिद्धार्थ स्वामीजींच्या पावन चरणी नतमस्तक हो। तत्स्वरूप वेदांत वागीश गीतोत्तम वेदांत आचार्य अनंत श्री घोषित श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु अप्पाजींच्या चरणी दीर्घदंडवत प्रणाम करून अधिष्ठात्री सर्व देवतांना सर्व साधू संतांना वंदन करून उपस्थित साधक बांधवांच्या हृदय विद्यमान परमात्माला सुद्धा नमन करून प्रिय साधक बंधूंनो, आपण श्री विचारसागर या वेदांत ग्रंथामध्ये जवळजवळ 4-5 दिवसापासून चिंतन करत आहोत। काल कुठपर्यंत आलो? तितिक्षा। तितिक्षा म्हणजे काय? द्वंद्व सहनम तितिक्षा, सहन करणे। सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकं चिंता विलाप रहितम सा तितिक्षा। खूप मोठं सांगितलेलं आहे। काय की कुठलेही दुःख आले तरी ते सहन करणे, प्रतिकार न करणे, चिंता न करणे, व्यथित न होणे, याला तितिक्षा म्हणतात। तितिक्षा सुख येतो, दुःख येतो, मान होतो, अपमान होतो, अजून काय, भूक लागते, तहान लागतं, ऊन आहे, पाऊस आहे, वारा आहे, जे काही दुःख आहे त्या दुःखापासून मन चंचल न होता समाधान राहणे। ठेविले अनंते तैसेची राहावे, असावे चित्ते समाधान। तर त्याला काय म्हणतात? तितिक्षा। तर हे पाहिलं। त्याच्यानंतर अंतरंग साधन आणि बहिरंग साधन पाहत होतो आपण। अंतरंग साधन किती आहे? 8 आहे। कुठले? विवेक, वैराग्य, क्षमादिच्छा संपत्ती, मुमुक्षुता, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन, हे जे आहेत हे अंतरंग साधन आहेत। आणि यज्ञ, जप, तप जे काही आहे ते बहिरंग साधन आहे असं सांगितलंय। आता काल कुठपर्यंत आलो होतो आपण? पेज नंबर 9 वर आलो होतो आपण, है ना। काल एक आपण टिप्पणी मिस केला। तुम्ही प्रत्यक्षदर्शी नाही आठवला, अप्रत्यक्षदर्शीने आठवण करून दिला। जे युट्यूबवर पाहतात ते स्वामीजी काल 26वी टिप्पणी राहिलेली आहे म्हणाले। मग मी शोधलो मी पण। काल जे पहा, जाका ज्ञान में अथवा श्रवण में प्रत्यक्ष फल हुए नहीं, किंतु अंतःकरण की शुद्धि जाका फल हुए। कुठे आलो मी? 16 नंबर, 16 अंक, डाव्या बाजूला, डाव्या बाजूच्या उजव्या भागात वर 16 भेटला। जाका ज्ञान में अथवा श्रवण में प्रत्यक्ष फल होवे नहीं, किंतु अंतःकरण की शुद्धि जाका फल होवे, सो ज्ञान का बहिरंग साधन कहिए है, ऐसे ज्ञानिक कर्म। काय कळलं? म्हणजे इथे काय सांगत आहे की ज्याच्यामुळे आपल्याला ज्ञान होतो ते अंतरंग साधन, आणि ज्ञान होत नाही पण अंतःकरण शुद्धीला जो कारण आहे ते बहिरंग साधन असं सांगितलंय। सांगून यद्यपि यज्ञादिक कर्म संसार के साधन है, तिनते अंतःकरण की शुद्धि भी कहना संभवे नहीं, असं कोणी म्हटलं? यज्ञ करतात की नाही? काय करतात? तो
पुत्र कामेष्टी यज्ञ म्हणून आहे, स्वर्ग काम यज्ञ आहे, वृष्टी पाऊस पडण्यासाठी यज्ञ आहेत, अनेक यज्ञ आहेत. म्हणजे त्या यज्ञाने काय मिळतो? पुत्र पाऊस धन हेच मिळतो की नाही. हे सकाम झालं. सकाम म्हणजे काय? काहीतरी इच्छा ठेवून जो कर्म करतो त्याला सकाम म्हणतात. जसं घरात शांती पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, घर नाही आहे, पैसा नाही आहे, जे काही लौकिक पदार्थ मागतो आणि त्याच्यासाठी जे पुण्यकर्म करतो त्याला सकाम कर्म म्हणतात. मग इथे तुम्ही म्हणला अंतःकरण शुद्ध होते, हे कसं म्हटल्यानंतर ते सांगितले, तथापि सकाम पुरुष को संसार का हेतु है, परंतु निष्काम को अंतःकरण की शुद्धि के हेतु है. म्हणजे हेच कर्म जर संसारिक गोष्टीसाठी न करता भगवंतासाठी केलं तर अंतःकरण शुद्ध होते, आणि ते जर संसारिक गोष्टीसाठी केलं तर काय होतो? संसार मिळतो. तर हे सांगत असताना तथापि वर एक टिप्पणी आहे 26 नंबर. काय म्हणतो सांगत पहा. जैसे कोई रसायन का वेत्ता स्थानधारी साधू था. रसायन वेत्ता म्हणजे केमिस्ट्री ज्याला माहित होते असं एक साधू. रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री ना, केमिस्ट्री माहित होतं. त्यांना काय माहित होतं माहिती आहे का? कसं सोनं तयार करायचं माहित होतं त्या साधूंना. सो अपने शिष्य को पास बिठाए के प्रगलित ताम्र विषय वल्ली के रस को निचोड़ के रसायन बनाए के दिखाया. म्हणजे त्यांचं आश्रम कसं चालायचं? आश्रमात जर काहीतरी कमी पडलं तर ते काय करायचे? ते ताम्र असतात, ताम्र माहिती ना, ताम्र म्हणजे तांब, त्याला वितळवायचं. वितळून एक झाडाचा रस आहे, ते रस पिळून जर त्याच्यात टाकलं तर ते सोनं होतं. पाहिजे का तुम्हाला? पाहिजे. पण त्याच्यात एक क्लॉज आहे, जसं ऑफर मध्ये असतो की नाही, टर्म्स अँड कंडिशन्स खाली असतो की नाही. ज्याला हे विद्या येते त्याला मुलं होत नाही, असतील तर त्यांना नातवंड होत नाही. पाहिजे का? मग नको झालं परत, कोणीच करणार नाही. करतील, ज्यांना मुलं नाही ते करतील. रावण काय झालं? येत होतं त्याला विद्या, संपलं की नाही राहिलं. तर इथे काय सांगत आहे की त्यांचं आश्रम कसं चालायचं? आश्रमामध्ये काही आवश्यकता पडली, काही धन नाही आहे, तर ते प्रयोग करून त्यांनी सोनं करायचे, विकायचे आणि आश्रम चालवायचे. मग एकदा काय झालं, या साधूंना कुठेतरी जायचं होतं, यात्रेला जायचे. तुम्ही पण जाता की नाही वर्षाला पिकनिक, एकदा तरी कुठेतरी जाऊन येऊ. तसं यांना साधूंना पण तीर्थयात्रेला जायचं म्हणून इच्छा झाली. शिष्याला बोलवले, त्याला सगळं विधी दाखवले. तांब्र कसं वितळवायचं, तांबा कसं वितळवायचं, कसं भांड्यात घ्यायचं, ते कोणतं झाडाचं पालाचं रस, ते रस करून दिले, त्याला बनवून दाखवले स्वतःच्या समोर. म्हणले जर तुला कमी पडलं आश्रम चालवण्यासाठी, आणि तिथं रोज असंच आता चालू आहे ना पाठीमध्ये भंडारा वगैरे, रोज चालायचं, लोक यायचे नवीन, काही ना काही चालायचे, मग ते चालायचं. जर कमी पडलं तर उपयोग कर असं सांगून गेले महाराजांनी. गेल्यानंतर 2-4 वर्ष चाललं, नंतर कमी पडू लागलं, लोक जास्त येऊ लागले, खर्चाला कमी पडू लागलं. हा पण काय केलं, गुरुजींनी सांगितलं होतं, याचं लक्षात होतं, तो पण वितळवला, सगळं ते झाडाचं पाला आणला, सगळं केलं, सोनं सुईना. डोक्याला हात लावून बसला, गुरुजींनी जे सांगितलं तेच केलं मी. होत तर नाहीये, मग करायचं काय? तर खर्च हळूहळू मग ते काय, भजन को 8 भोजन को 60. भजनाला किती होते? 8च जण होते, भोजनाला रांग लागते की नाही. मग तसं जोपर्यंत संपत्ती होती तोपर्यंत लोक येऊ लागले. जे संपत्ती संपली, हळूहळू लोक येणं बंद केले. मठामध्ये तो शिष्या व्यतिरिक्त कोणीच राहिलं नाही. शेवटी आले गुरुजी कित्येक वर्षांनी, पाहतात काय मठाचं नामोनिशाण नाही, मठच नाही. मठ म्हणायचं जे तेज होतं की नाही, काहीच नाही आश्रमामध्ये. हात आले, पाहतात काय शिष्य डोक्याला हात लावून बसलेला आहे. त्याला काय झालं रे? म्हटलं महाराज तुम्ही जे सांगितलं विद्या मी तेच केलं, ते काय
सोनं झालं नाही. काय केलं तू, माझ्यासमोर करून दाखव. काय झालंय ते पुढे सांगत आहे पहा काय. सो अपने शिष्य को पास बिठाए के प्रगलित ताम्र विषय वल्ली के रस को निचोड के रसायन बनाए के दिखाया. प्रगलित म्हणजे विरघळलेलं, म्हणजे काय, वितळलेलं ताम्रमध्ये वल्ली के रस को म्हणजे झाड, वल्ली म्हणजे वेल, वेलाच्या पाना म्हणजे वेल आहे ते वेल आहे. वल्ली म्हणजे ना वेल आहे ते वेलाच्या पानाचा रस जो आहे निचोड के रसायन बनाए के दिखाया, गुरुने दाखवलं. फिर आप अनेक वर्ष पर्यंत तीर्थयात्रा विषय अटन करता भया. तीर्थयात्राला गेले खूप अनेक वर्ष. पिछाड़ी तिस शिष्य के हाथ से रसायन भया नहीं, म्हणजे रसायनमुळे सोनं झालं नाही. और परमार्थ का मार्ग बंद भया, परमार्थ झाला नाही. फिर जब गुरु आया तब कहा कि ताम्र विषय इसी ही वल्ली का रस सूधे हाथ से डालने करी व इसी ही मिलौने से रसायन होता नहीं, और उल्टे हाथ में वल्ली के रस के निचोड़ने करी व भिन्न मिलौने से रसायन होता है और दरिद्रता निवृत्ति होती है. तब किसने तीसरी प्रकार किया. काय कळलं तो उजव्या हाताने ते रस घालत होता म्हणे पिळून, उजव्या हाताने रे डाव्या हाताने घालायचं असतं म्हणे. एवढंच चुकलं. चुकलं काय होतं, तो उजव्या हाताने करत होता, डाव्या हाताने करायचं होतं. हे का सांगितले माहितीये का, कर्म सिद्धांतामध्ये जेव्हा आपण सकाम कर्म करतो की नाही, सकाम कर्म करत असताना जे आपण इच्छा ठेवून कर्म करतो, नियम अनिवार्य आहेत, नियम पाळलेच पाहिजे. नियम चुकला संपला. खूप कठीण असतो यज्ञ. यज्ञामध्ये प्रत्येक मंत्राचं उच्चारण खूप महत्वाचं असतं. जर एक मंत्र इकडं झाला, पूर्ण रिझल्ट बदलतो. आता हेच उदाहरण, सगळं बरोबर केलं जातं पण उजव्या हाताने केला, डाव्या हाताने करायला पाहिजे, एवढं चुकलं. तसं तुम्ही मेघदूत माहिती आहे ना, मेघदूत कोण, ते रावणाचं मुलाचं नाव काय, मेघनाथ आहे का, जो काही आहे बाबा. त्याला जेव्हा म्हणजे सांगतात की यज्ञ करून त्याला जन्म घातलेला आहे, जसं द्रौपदी यज्ञातून जन्मले की नाही, तसं हा पण यज्ञातून आलेला आहे. तर त्याच्यामध्ये एक मंत्र असतो की नाही, मंत्रमध्ये उदात्त अनुदात्त स्वरित असा असतो म्हणे. म्हणजे एकच अ अ अ अ तीन प्रकारे म्हणता येतं ते उदात्त अनुदात्त स्वरित म्हणून. ते जेव्हा मंत्र म्हणत होते ते यज्ञ करत असताना, ते एक अक्षर काहीतरी बिघडलं म्हणे. यज्ञात काय सांगत होते, काय मागत होते, ते विष्णूच्या अवतारेला मारणारा जन्म घेऊ, म्हणजे रामाला, असं ते यज्ञ चालू होतं. पण तिथे एक अक्षर बिघडल्यामुळे काय झालं, विष्णूचा अवतार रामाकडून जो मरून घेणार आहे, मरणार आहे, त्याला तो जन्म. म्हणजे एवढे काटेकोरपणाने सांभाळावं लागतं. गाईचं तूप म्हणजे गाईचंच तूप पाहिजे, सोवळं पाहिजे, लाकडं वाळलेले पाहिजे, बरोबर वेळेवर व्हायला पाहिजे. विद्यारण्य स्वामीजींचा एक कथा येतो. विद्यारण्य स्वामीजी या पृथ्वीला स्वर्ग बनवायची इच्छा होती त्यांची. म्हणजे लोकांचे दुःख वगैरे पाहून खूप गरीब आहे, इथे जर आपण खूप समृद्धी आणली तर इथंच स्वर्ग करू, अशा इच्छेने त्यांनी तप केले. जप तप केले, सिद्धी म्हणजे शेवटी त्यांनी काय केले की एक मुहूर्त ठरवलं. त्या मुहूर्तावर एक खांब असतो की नाही, खांब स्थापना करायची होती. ते होते गुहेत होते. आणि बाहेर लोकांना सांगितलं की आतमध्ये मी शंखवादन करतो. जेव्हा शंखवादन ज्या वेळी करतो
त्यावेळेस त्या स्तंभाला स्थापना करायचं आहे. ते स्थापना झाली की मग आपलं जे पाहिजे ते होईल. म्हणल्यानंतर ते आत गेले. लोक वाट पाहू लागले. शंख होता का घंटा काहीतरी होतं, कशाच तरी नाद होता. बहुतेक गणपतीची पूजा केली नसतील त्यांनी घंटा वाजवायच्या अगोदरच दुसऱ्याने घंटा वाजवला आणि त्यांनी त्याला स्थापना केली. परत पुन्हा एकदा आवाज आला, तेव्हा अगोदर स्थापना झाली होती. बाहेर आले, काय झालं म्हणून विचारले. नाही, दोनदा ऐकू आलं. दोनदा. पहिल्यांदा जेव्हा रोवलं तेव्हा दुसरी आवाज होता आणि नंतर तुमचा आवाज आला. झालं म्हणले, आपलं काम होणार नाही. सोडून संन्यासी झाले. सोडून सर्व त्याग करून संन्यासी झाले आणि त्यावेळेस ते फलीभूत झालं नाही. जर झाला असता तर पृथ्वीच स्वर्ग केले असते. ते परमेश्वराची इच्छा नव्हती. मग जेव्हा संन्यास झालं, सगळं झालं, मग शेवटी एक दिवस लक्ष्मी माता स्वतः प्रकट झाली. म्हणे ते त्यावेळेस तू जे यज्ञ केला होता ना, आता ते फल द्यायचं आहे, काहीतरी माग. म्हणलं जेव्हा पाहिजे होतं तेव्हा तरी आली नाही, आता घेऊन काय करू मी? संन्यासी झालो, संपत्ती घेऊन काय करू मी? नाही नाही, तुझे यज्ञ केलं त्याचं फळ द्यावंच लागेल. सांग तू काय करायला पाहिजे. काय करायला पाहिजे म्हणलं, सोन्याचा पाऊस पाड म्हटलं. म्हणे हम्पीमध्ये सोन्याचा पाऊस पडलेला आहे, म्हणूनच तिथं अजून सुद्धा लोक खणतात, सोनं मिळतं का म्हणून. तेव्हा झाले नाही ते. इथं सांगायचा उद्देश काय की सकाम कर्म जेव्हा आपण करतो तेव्हा नियमाचं तंतोतंत पालन करावं लागतं. जर नुसतं परमात्मा भगवंताचं जर तुम्ही हे करत असाल तर तेव्हा नियमाला तेवढं महत्त्व नाही जेवढं सकामाला आहे, पण तेवढं महत्त्व नाही. तर हेच सांगत आहे काय, तोच कर्म जर सकाम कर्म केला तर काय होईल? संसार मिळेल. निष्काम कर्म केला तर चित्त शुद्धी होईल, असं सांगितले. पुढे जायचं ना. निष्काम को अंतःकरण की शुद्धि के हेतु इस रीति से निष्काम पुरुष के अंतःकरण की शुद्धि द्वारा ज्ञान के हेतु है, याते बहिरंग साधन कहिए. म्हणजे काय? यज्ञादी जे कर्म आहे ते बहिरंग साधन आहे. विवेकाधिक अंतरंग साधन कहिए है. बहिरंग नाम दूरी का है. बहिरंग म्हणजे दूर, बाह्य. और अंतरंग नाम समीप का है. यज्ञादि कर्म और तिनके साधन स्त्री धन पुत्रादिकन को त्यागे सो ज्ञान का अधिकारी है. यज्ञादि कर्म आणि यज्ञादि कर्माने जे मिळणार स्त्री धन पुत्रादिक आहे त्याचं त्याग करणं म्हणजे ज्ञानाचा अधिकारी आहे. त्याग म्हणजे बाह्य त्याग नव्हे, मनापासून त्याग. घरात असूनच भगवंताला गाठता येतो. कधी मनात आसक्ती नसेल तर. मग आसक्ती असेल तर मग मठात आलं तरी त्याला ज्ञान होणार नाही. ज्ञान के अधिकारी में यज्ञाधिक संभवे नहीं, याते दूरी है. म्हणजे काय? ज्ञानासाठी हे यज्ञादी कर्म फळ देणार नाही, त्यामुळे या यज्ञादी कर्मात गुंतू नका, असं सांगून पुढे 17 नंबर काय सांगतात पहा. विवेकादिक की अंतरंग साधनता. विवेकादिक ज्ञान के अधिकारी में संभव है. ज्ञानासाठी जो अधिकारी आहे त्याच्याकडे विवेक असतो. याते समीप है, त्यामुळे ज्ञानासाठी हे विवेक समीप आहे. तिनमें भी इतना भेद है. आता याचे 8 आहेत ना अंतरंग साधन. काय? विवेक, वैराग्य, समाधी, संपत्ती, मुमुक्षुता, श्रवण, मनन, निदिध्यासन, तत्व पदार्थ शोधन, हे 8 आहेत ने. याच्यामध्ये पण फरक आहे. काय फरक आहे सांगतात पहा. विवेकादिक ज्ञान के अधिकारी में संभव है, याते समीप है. तिनमें भी इतना भेद है. विवेकादिकन का श्रवण में उपयोग है और श्रवणादिकन का ज्ञान में उपयोग है. याचे विवेकादिकन का अपेक्षा ते श्रवणादिक अंतरंग साधन है. अंतरंग म्हणजे जवळ, समीपता. विवेकापेक्षा श्रवण जवळ आहे. कशाच्या? ज्ञानाच्या. मग त्या श्रवणाच्या दृष्टीने विवेक बहिरंग साधन झाला त्या दृष्टीने, परंतु हा बहिरंग साधन नाही. का सांगतात ते?
याते विवेकादिकन की अपेक्षा ते श्रवणादिक अंतरंग है, तिनकी अपेक्षा ते विवेकादिक बहिरंग है। यद्यपि विवेकादिक भी ज्ञान के अंतरंग साधन ही सर्व ग्रंथन में कहे हैं, बहिरंग नहीं कहे, तथापि विवेकादिकन का ज्ञान के साधन श्रवण में प्रत्यक्ष फल है। म्हणजे श्रवण करायचं असेल तर विवेक पाहिजे, विवेक असेल तरच श्रवण करू शकतो, नाहीतर करू शकत नाही। त्यामुळे विवेक हा अंतरंग साधनच आहे। यज्ञादिकन की थांबा कुठे राहिलं हे, तथापि विवेकादिकन का ज्ञान के साधन श्रवण में प्रत्यक्ष फल है और श्रवणादिकन की न्यायी विवेकादिक जिज्ञासु को उपादेय है। उपादेय शब्दाचा अर्थ ग्रहण करायला योग्य, लिहून घ्यायला पाहिजे, नंतर कळत नाही। उपादेय म्हणजे ग्रहण करणे योग्य। यज्ञादिकन की न्यायी जिज्ञासु को हे नहीं याते अंतरंग कहे हैं। म्हणजे हे त्याग करायची गरज नाही, विवेक त्याग करायची गरज नाही। विवेक काय, विवेक मनात असतो, हो ना, ते यज्ञासारखं क्रिया नाही आहे विवेक। विवेक हे मनाने करायचं, त्यामुळे हे त्याग करणे योग्य नाही। याते अंतरंग कहे है और यज्ञादिकन की अपेक्षा ते भी अंतरंग है, याते भी अंतरंग साधन में हे। म्हणजे काय, हे अंतरंग साधनच आहे। तर असं सांगितले। इथे दोन टिप्पणी गेले, कुठे कुठे गेले हो? 27 नंबर, विवेकादिकन का श्रवण में उपयोग है, याच्यावर 27 नंबर टिप्पणी गेली। 27 नंबर काय म्हणतं पहा, विवेकादिक चारी साधन विना बहिर्मुख पुरुष को वेदांत शास्त्र का दीर्घकाल निरंतर आदर सहित होने करी निश्चिद्र श्रवण होता नहीं। काय काय सांगत आहेत पहा, विवेकादी चारी साधन विना विवेक वैराग्य समाधी षट संपत्ती मुमुक्षुता नसेल तर काय सांगतात, बहिर्मुख पुरुष को, बहिर्मुख पुरुष म्हणजे जो बाह्य सांसारिक वस्तूमध्ये गुंतलेला आहे, त्याला वेदांत शास्त्र का, आता जे चाललंय की नाही वेदांत शास्त्र का, दीर्घकाल, दीर्घकाल म्हणजे काय, खूप काळ, म्हणजे किती काळ, दीर्घकाल म्हटलं ना, दीर्घकाल म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, उठल्यापासून झोपेपर्यंत, कसं दीर्घकाल शब्दाचा अर्थ आहे जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत दीर्घकाळ। पुढे काय म्हणतात, निरंतर, निरंतर म्हणजे काय, निरंतर म्हणजे दररोज, आज ऐकलं परत 4 दिवस सुट्ट्या, परत 4 दिवस ऐकलं परत 4 दिवस सुट्ट्या, असं नाही। याच्याने वेदांत कळत नाही, लिंक असतो एकमेकांचा, त्यामुळे निरंतर। हे कोणाला होणार नाही, आम्हाला उद्या काम आहे तो आम्ही येऊ शकत नाही, आज मी आलो असे म्हणणारे ते ना वेदांत श्रवण होत नाही। आदर सहित म्हटलेलं आहे, आदर सहित म्हणजे काय, अभ्यास कसा करायला पाहिजे हेच आहे। दीर्घकाल निरंतर जे होतं त्यालाच अभ्यास म्हणतात। अभ्यास म्हणजे एक दिवस करणं अभ्यास नव्हे, प्रेमपूर्वक आदरपूर्वक हे अभ्यासाचं लक्षण आहे। दीर्घकाल निरंतर आदर सहित जे करणं त्याला अभ्यास म्हणतात। आदर सहित म्हणजे त्याने तिथे लिहून दिले, 3 दिवस उपास असलेला जेव्हा जेवण भेटतो की नाही, जेवणावर जेवढं प्रेम असतो ना ते आदर। म्हणजे काय, जन्म जन्मांतर पासून जन्म मरणाच्या दुःखात गुरफटलेला आहे, बास रे बाबा आता ह्याच्यामुळे मला ज्ञान होईल, मुक्त होईल, म्हणून ते जे म्हणून उदाहरण दिले ते 3 दिवसापासून उपासी आहे, अन्न समोर आल्यावर किती आदरेनं जेवतो की नाही, एक कण सुद्धा वायाच घालत नाही, ताट सुद्धा काय करतो का, त्याचं महत्व त्याला कळालेलं आहे। तसं ज्याला हे महत्व कळालेलं आहे तो दीर्घकाल पण करतो, निरंतर पण करतो आणि आदरपूर्वक करतो। आणि निश्चिद्र श्रवण होता नाही, निश्चिद्र म्हणजे कंटिन्यू होत नाही, तेच निरंतरच सांगत। और श्रवण विना मनन निधिध्यासन होता नाही, श्रवणात झालं नाही तर मनात काय करणार, निधिध्यासन काय करणार,
म्हणजे श्रवणी होत नहीं, मनन होते, निधिध्यासनी होत नहीं। याते मनन और निधिध्यासन का हेतु जो श्रवण, तिसमें विवेकाधिक चारी साधन का उपयोग कहिए फल है। म्हणजे कधी होईल, जेव्हा विवेक वैराग्य, अगोदर विवेक घेतले। विवेक म्हणजे काय, मी संसारात कितीही तडफडलं, कितीही, संसार कसा आहे सांगू का, स्वतःचा गळा कापून जरी दुसऱ्याला दिला ना, तो म्हणतो म्हणे मनाने गळा कापला नाही बरं का, म्हणतो ना तो, असं आहे प्रपंच, म्हणतो का? मुलं म्हणतात का, हे बरं केलं मला जन्म घातली आई, कशाला जन्म घातली, ओळखतो की नाही मुलगा, पाळायचं होतं असं तर कशाला जन्म घातली, म्हणजे तुम्हाला पूजणार आहे तुझ्या फोटोला हार घालून, तुम्ही किती केलं तरी, पैसा दिला तरी फुकट दिले का, मुलगी जन्म घातली दिली, म्हणाले की नाही। म्हणजे संसार असंच आहे, कोणीही उपकार मानत नाही, मानणारही नाही, मानत नाही, म्हणूनच मानत नाही तरी तुम्ही एवढं तडफडत आहे, जर मानले तर इथंच राहाल तुम्ही, नाही बाई येईपर्यंत आई, बाई आली की आई गेली, हो की नाही। त्यामुळे हे संसारच असं आहे हो, मुलं येईपर्यंत बायकोचं नवऱ्यावर खूप काळजी असते, मुलं झाले मग तो नवरा गेला कुठे, कांडीमध्ये खूप छान सांगतात, अगदी नवीन लग्न झालं असतं की नाही, तेव्हा ते जावई येतो की नाही, जावई म्हणजे नवरा जेव्हा येतो तेव्हा अगदी पाठ घालतात म्हणे, जेवण हात धुवायला गेला तर टावेल आणून देतात, पाय पुसतात, पसरा म्हणतात, जेवायला वाढतात, काय पंखा घालत बसतात, कधी हो 1-2 महिने बस, पूर्वीची गोष्ट आहे, आता तरी तूच बनवून मला खात घाल म्हणणार आहे। पुढे थोडे दिवसांनी काय करतात, ढकलतात म्हणे, ते पाठ असते की नाही, घालून घे चटई, ढकलतात म्हणे, मग ते बाळ झालं रे झालं, मला पण चटई घाल, मला पण ताट वाढून दे, म्हणजे असे हळूहळू संसार असंच आहे, संसार प्रेम कमी होत जाणारच संसार आहे। तर हेच सांगत आहे की ज्यांना हे दृढ व्हायला पाहिजे, जो अत्यंत प्रेमळ वाटतो की नाही घरामध्ये, माझ्यावर खूप जीव आहे, माझ्याशिवाय जगत नाही असं जो वाटतो ना, तोच जेव्हा धोका देतो ना, मग हे जागतो बा, तोपर्यंत जागत नाही, नाहीतर काय, माझ्याशिवाय जेवत नाही, माझ्याशिवाय झोपत नाही, माझ्याशिवाय हे नाही ते नाही, जेव्हा तुम्हाला सोडून खाऊ लागले दरवाजा बंद करून भाकरी, किंवा तुम्ही आजारी आहे फिरू लागले बाहेर मस्त मजा करत, मग जर मनाला जर टोचलं की मला काही झालं तरी याला फरक पडत नाही, तर मग कुठे विवेक। मी नेहमी उदाहरण सांगत असतो, काशीमध्ये एकटा, काशी हरिद्वारमध्ये एकटा साधू झाला होता म्हणे, कसं साधू झाला होता, आर्मी ऑफिसर होता म्हणे, आर्मी ऑफिसर म्हणजे स्ट्रिक्ट नियमाचे असतात, कडक असतात, त्याचे 2 मुलं होते, दोन्ही फॉरेनला होते, नुसतं हे म्हातारी राहायचे घरामध्ये, मग ते रोज नियम काय होता की म्हातारी 1 ग्लास दूध आणून द्यायची म्हणे झोपण्यापूर्वी, आज काय आर्मी मॅनला ते दूध पिऊन झोपायचं म्हणे दोघे। एकदा काय झालं, सण होता, मुलं आले, नातवंड आले, सुनं आले, त्याच्यामध्ये इतकी बिझी झाली ती दूध द्यायचं विसरली, त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे, तू रोज वॉकिंगला जायचं म्हणे, ज्या दिवशी दूध दिले नाही त्या दिवशी वॉकिंगला गेलेला परत आलाच नाही म्हणे, मग नंतर शोधाशोध केले, कुठेच भेटला नाही, रूम मध्ये गेल्यावर लेटर भेटला, ज्या अर्थी तुला माझ्यावरचं प्रेम नातवंडावर झालेलं आहे, म्हणजे नातवंडासोबत सुखी राहा म्हणून साईन करून मला शोधू नको, मी भेटणार नाही असं सांगून ब्लँक चेकवर सही करून गेला होता म्हणे, प्रॉपर्टी काय करायचं करून घे म्हणून। आमच्या घरात किती चिंतू केलं असते, अजून घरच म्हणतो आम्ही, अजून पोरच म्हणतो, घर म्हणतो, पैसा म्हणतो, ते सांगत आहेत ते, जोपर्यंत विवेक येत नाही तोपर्यंत वैराग्य येत नाही, म्हणजे अजून कुठेतरी मन अडकलेलं आहे घरामध्ये, अजून माझे हे आहेत, माझे ते आहेत, मला ते पाहतील,
मेलं तर कोण येणार आहे सोबत? जाता जाता ऍक्सिडेंट झालं गेलं, कोण येतं का धावत? द्रौपदी सारख्या द्रौपदीला कोणी आलं आलं का? 5 नवरे, तसे नवरे आहेत का आपले? भीमासारखा, धर्मासारखा, अर्जुनासारखा, ते भीष्माचार्यासारखा सासरा आहे ना तुमचा? तेवढे सगळे असताना सुद्धा तिचं सभेमध्ये वस्त्रहरण केले. कोणाला? भगवंताला की नाही. हे तोपर्यंत फजिती झाली नाही तोपर्यंत भगवंतावर तेवढी प्रेम नव्हती तिची. नंतर दृढ झालं. म्हणजे जोपर्यंत अशा घटना होत नाहीत, अक्कल येत नाही. मग स्वामीजी कुठेतरी असे कथामध्ये येतं काय, मांजराचं पिल्लू किती दिवसांनी डोळे उघडतो? मांजरचे, कुत्र्याचे 21 दिवसाला, 11 दिवसाला असं काही ते डोळे उघडतात म्हणायचे. तोपर्यंत जन्मल्या डोळे उघडत नाहीत ते. 11 दिवस 21 दिवसांनी काहीतरी उघडतात म्हणे. आम्ही कधी डोळे उघडणार हो? 70-80 वर्षाचे झालो, हो की नाही? असे विचारतात की आता तरी उघड डोळे. काय? जे नित्य आहे ते नित्यच राहील, जे अनित्य आहे ते अनित्यच राहील. असं जेव्हा विवेक होईल तेव्हा वैराग्य होईल. एका तासासाठी तरी होईलच होईल. जे होत आहे, काही लोकांना होत आहे ते एका तासासाठी तरी होईल. पुढे शम दम श्रद्धा समाधान एका तासासाठी असेल. मुमुक्षुता तरी सगळ्यांना आहे. मी का सांगितलं, मला दुःख कधीही नकोय आणि परम सुख पाहिजे, हे प्रत्येकाची इच्छा आहे. म्हणजे सगळेजण मुमुक्षु आहेतच. मग काय होतं? श्रवण होतो. श्रवण झालं की मनन होतो, निधिध्यासन होतं, असं ते सांगत आले. पुढे कुठे आलं? 28 श्रवणादिकन का ज्ञान में उपयोग है, याच्यावर आलेलं आहे. 28 नंबर काय सांगतो पहा. श्रवण आदिक विना दृढ ज्ञान होवे नाही, याते श्रवणादिक चारी ज्ञान में उपयोग है. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, श्रवण का करायला पाहिजे? श्रवणाशिवाय दृढ ज्ञान होत नाही. स्टेटमेंट आहे तिथे. दृढ ज्ञान का? संशय राहील ना. देव, आता मला सांगा, देवाचा साक्षात्कार झालं म्हणजे काय झालं? ते नामदेवचं माहिती की नाही? नामदेव रोज नामस्मरण करायचा, देवाला जेव घालायचं रोज स्वतः. मग ते छोटी होती की नाही, काय मुक्ताबाई, नाम्या कच्चा आहे म्हणले. ते गोरा कुंभारच्या घरी सगळे संत जण जमले होते म्हणे. आता ते मडकं पक्का आहे की कच्चा आहे, कसं पाहतो? वाजून पाहतो की नाही? तसं ती वाजून पाहत असताना काय केलं म्हणे, संत बसले होते की नाही, प्रत्येकाच्या डोक्याला वाजवलं, हे पक्का आहे, हे कच्चा आहे म्हणून. जेव्हा नामदेवाचा कच्चा आहे म्हणजे इतकं राग आला नामदेवाला. रोज मी देवाला जीव घालतो आणि कच्चा नव्हती मला. रागावरात गेला म्हणे. गेला आणि देवाला आवाहन केला. देव प्रकट झाले. देवा, ती एवढीशी छोटी पोरगी मला कच्चा आहे म्हणते. देव म्हणला, हो तू कच्चाच आहे म्हणले. धक्का लागला त्याला. रोज तुला जीव घालतो, तुझं नामस्मरण करतो आणि तू म्हणता तू कच्चा आहे. म्हणलं, हो तू कच्चा आहे. कसं करायचं आता पक्क व्हायला? गुरुकडं पाठवतो जा. गुरु कोण होते? विसोबा खेचर. तो विसोबा खेचर तोच जो मांडे करताना जो तवा दिला नाही, तोच पुढं शिष्य झाला. कुणाचा? मुक्ताचा. आणि पुढं याचा कुणाचा गुरु झाला? नामदेवाचा. तो चालला म्हणे, अरे विसोबा खेचरला गुरु कर, ते गुरु तुला समजवतील. मग तुम्ही देव नाही का? हो मी देव आहे, पण एवढ्याच नाही. तू जे समजला ना, विठ्ठल असं थांबलेलाच तोच देव. तो देव मी नाही आहे, तेवढाच मी नाही आहे, तेवढाच मी देव नाही आहे. मी सगळीकडे व्यापक आहे, कणाकणात आहे. म्हणजे हे कसं कळेल? मग जा भेट विसोबा खेचर. मग निघाला बाबा. कोण? नामदेव. निघताना एका बाजूलाच मंदिर होतं, मंदिरात गेला. तो एकटा म्हातारा शिवलिंगावर पाय ठेवून झोपलाय. त्याला राग आला, कळतं की नाही रे, शिवलिंगावर पाय ठेवून झोपला. तो म्हणला, बघ बाबा, माझं खूप वय झालेलं आहे, मला पाय उचलून ठेवायची सुद्धा शक्ती नाही आहे.
तू काय कर, तुझं शक्य आहे की नाही, तू किंवा पाहिजे तर मला इतका अडमुटपणा मी कुठं पाहिलं नाही. म्हणलं तो ठीक आहे म्हणून तो पाय उचलून दुसऱ्याकडे ठेवायला गेला. तिथं पण एक शिवलिंग उद्भवलं. जिथं जिथं पाय ठेवायला गेला तिथं तिथं एक शिवलिंग उद्भवलं. मग त्याला कळलं काहीतरी चूक झाली माझ्याकडनं. मग क्षमा मागितलं. तुम्ही कोण आहे? म्हणलं मी विसोबा केसर आहे. म्हणलं खणाचा देव आहे रे, फक्त ते पंढरपुरात असं थांबलेला देव नाहीये. खणात प्रत्येकामध्ये, मुंगीमध्ये, प्रत्येक निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा मी आहे. हे जेव्हा कळलं तेव्हा काय झालं, नामदेव पूर्ण झाला. मग आम्हाला नामदेवासारखं कच्चा नाही व्हायचं आहे, पक्का व्हायचं आहे. पुढे कसे गुरुकडे जाऊन ते उद्धार झालं, तसं गुरुकडे जाऊन विवेक, वैराग्य, समाधी, षटसंपत्ती हे सगळं असताना गुरुकडे जाऊन श्रवण केला, तर श्रवण केला म्हणून दृढ झालं. पुढे विसोबा केसराने त्यांना सांगितलं की देव कसा आहे, कसा आहे वगैरे वगैरे, सच्चिदानंद आहे, कसं सत, कसं चित, कसं आनंद, हे सगळं याच्यामध्ये येणार आहे. काय? श्रवण केल्याशिवाय दृढ ज्ञान होत नाही असं सांगितलं. कळलं? पुढे जायचं. 18 नंबर द्या. 18 नंबर अंक भेटला तुझ्याकडे. ज्ञान के मुख्य अंतरंग साधन महावाक्य. ज्ञानाला मुख्य कारण काय? महावाक्य. याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? याला मोबाईल म्हणतात. याला काय म्हणतात? याला पण व्यासपीठ म्हणतात. आता मी हे व्यासपीठ आहे असं म्हटलं, कधी झालं ज्ञान? हे व्यासपीठ आहे असं सांगितल्यावर ज्ञान झालं की नाही? तसं तूच ब्रह्म आहे असं हे जे तत्त्वमसी महावाक्य आहे की नाही, या महावाक्याने ज्ञान होतो ते सांगत आहेत ते. ज्ञान के मुख्य अंतरंग साधन महावाक्य, श्रवण, मनन और निधिध्यासन के लक्षण. म्हणजे ब्रह्मज्ञान कधी होतो? जेव्हा अंतःकरण शुद्ध होते आणि श्रवण, मनन, निधिध्यासन सगळं झाल्यानंतर, तत्व पदार्थ शोधन झाल्यानंतर गुरु कृपेने होतो. गुरु सांगतो तूच तो ब्रह्म आहे, मग अनुभूती येते. तोपर्यंत शब्दज्ञान होतो, अनुभूती येत नाही. अगोदर शब्दज्ञान तरी करू. म्हणून इथे काय सांगत आहे? श्रवण, मनन, निधिध्यासन के लक्षण. श्रवण कशाला म्हणायचं? श्रोता, श्रोता, सर्वता तीन आहे. श्रोता, श्रोता, सर्वता. श्रोता म्हणजे काय? आलो ऐकायला आणि डुलके घेतो तो श्रोता. सर्वता, सर्वता म्हणजे काय? खूप काही बाहेर भरपूर ऐकून आले इकडे तिकडे. स्वामीजी कुठे चूक सांगतात, जर पाहू पकडू. कुठं सांगतात स्वामीजी चूक? चूक पकडण्यासाठी आले ना सर्वता. श्रोता म्हणजे काय? काय सांगतात स्वामीजी आणि जे सांगितल्यामुळे मला ज्ञान होईल, त्या शब्दाचा अर्थाचं ज्ञान करून घेण्यासाठी आला, हे श्रोता झाला. इथं श्रवण, मी श्रवण करतो असं तुम्ही म्हणता की नाही? केलं ना? विचार चंद्रोदय श्रवण केलं आपण. आमचे काही नेहमी रोज श्रवण करतात, लिंक पाठवतात. असं तुम्हीच रोज लिंक पाठवतात काय ना काय ग्रुपमध्ये. मग श्रवण म्हणजे काय इथं सांगतात ना, विचार से देखिए तो ज्ञान के मुख्य अंतरंग साधन तत्वमसी आदिक महावाक्य है. जसं काल उदाहरण दिलं ना, बाण सोडल्या सोडल्या लक्षला वेधतं. काय वेधतो? बाण वेधतो. बाण पूर्ण वेधतो का? बाणाच्या समोरचा टोक. बरोबर आहे की नाही? तसं इथं ब्रह्म मोक्ष व्हायचा टोक म्हणजे काय? महावाक्य. इथं सांगत आहेत ना काय? तत्वमसी आदिक महावाक्य है. ज्ञान के मुख्य अंतरंग साधन तत्वमसी आदिक महावाक्य है. श्रवणादिक भी नहीं. श्रवण म्हणजे अन्य श्रवण नाही. काय येते काय सांगतात पहा. श्रवणाची व्याख्या करतात, अंडरलाइन करून घ्या. युक्ति से वेदांत वाक्यन के तात्पर्य निश्चय को श्रवण कहिए है. युक्तीने वेदांत वाक्याचा
निश्चय करणे याला काय म्हणतात? श्रवण. आता याच्यावर 29 नंबर टिप्पणी आला. काय सांगतो पहा 29 नंबर. यहाँ युक्ती शब्द करिके, युक्तीचा अर्थ इथं काय घ्यायचा माहिती का? चिन्ह. युक्ती म्हणजे चिन्ह. चिन्ह हे थोडं त्याच्यापेक्षा जरा अवघड जातं तुम्हाला या शब्दाने सांगितलं. आपल्याला ज्ञान कशाने होतो? हे काय विसरलं काय पटकन? हे व्यासपीठ. हे व्यासपीठ आहे. कसं ज्ञान झालं? ऐकल्यामुळे आणि पाहिल्यामुळे. ओके. डोळे नाही आहे झालं असतं का? काहीतरी वस्तू सांगत आहेत त्याचं नाव व्यासपीठ आहे असं झालं असतं. किंवा बहिर असलं असतं तर ते काहीतरी आहे त्याला काहीतरी म्हणत आहेत हे झालं असतं की. म्हणजे दोन्ही पाहिजे. काय? डोळे पण पाहिजे, कान पण पाहिजे. त्याला काय म्हणतात? व्यासपीठ. बरोबर आहे. देव कसं पाहिजे? डोळे नाही, काना नाही, कसे पाहिजे देवाला? दिसतो डोळ्याला? मंदिरात दिसत नाही का? हो का? लगेच पलटतात. मग मंदिरात दिसणारा तो देव आहे का? देवाची मूर्ती आहे. मूर्ती आहे. देव आहे असा भाव आहे. मग देव म्हणजे काय? देव म्हणजे काय? की जाऊन काय करतो? देवा मला आज 1,00,000 रुपये दे, मी तुला 10,000 देईन. बार्गेनिंग करतो की नाही? म्हणजे काय? देव म्हणजे काय? देणारा देव आहे. हो की नाही? देणारा देव आहे. अजून काय? हनुमान मंदिरला जातो आपण. कसं जातो? संकट मोचन. काहीतरी अडचण आली देवा म्हणजे दुःखापासून दूर करणारा देव आहे. आणि देतो काय? 1 करोड रुपये देतो, सोबत कॅन्सरचं इंजेक्शन देतो. घेतो का? त्याला देव म्हणायचं का? दिला तर घ्याल का? नाही ना. म्हणजे जो सुख देतो, दुःख दूर करतो तो देव. बरोबर आहे ना? बरोबर आहे व्याख्या? बरोबर आहे. तो कसा दिसतो? कुठं राहतो? काय खातो? काय पाहतो? माहित नाही. काहीच माहित नाही आहे. मग इथं सांगत आहेत की देव जाणायचं असेल तर डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, हाताने पकडता येत नाही, स्पर्श करता येत नाही. ते सांगणार आहे. युक्तीने वेदांत वाक्याचा निश्चय करणं म्हणजे युक्तीने देव कसा आहे हे समजून घेणं, निश्चय करणं. याला काय म्हणतात? काय म्हणतात? श्रवण. याला श्रवण म्हणतात. श्रवण काय करायला पाहिजे? अमेरिका कसं आहे? आता सगळं युट्यूब मध्ये येतं. सोडा. पूर्वी कुठं होतं? जाऊ सोडा. स्वर्ग कसं आहे सांगा आता. स्वर्ग कसं आहे? पाहिलं कोणी? मग वर्णन करायला सुरू. स्वर्गात मध्ये देवता असतात. त्यांना म्हातारपणच येत नाही. दाढी मिशाच नाही येत त्यांना. तिथे लॅट्रिनच नाही आहे. काय तिथे? नुसतं अमृत आहे. भूक लागली की अमृत प्यायचं. तिथल्या देवता डोळे उघडझाप करत नाहीत. उघडलेच. झोपतच नाही ते. काय? झोपायला तामस आला पाहिजे. तिथं तामस नाहीच आहे. मग कल्पना झालं ना. पाहिजे का कोणी? जसं इथं काल्पनिक आहे तसं इथं देव कोणी पाहिलं नाही ना. तर ते सांगत आहे की वस्तूंना आपण पाहून, ऐकून म्हणजे डोळ्याने, कानाने स्पर्श करू. रूप, रस, गंध, स्पर्श. अजून काय? रूप, रस, गंध, स्पर्श, शब्द. हे 5 गोष्टीने आपण संसारिक वस्तू ओळखतो.
पण देवाला न रस आहे, न गंध आहे, न रूप आहे, न शब्द आहे, न स्पर्श आहे. तेच सांगत आहेत ते. देवाला हे नाही. मग श्रवण करताना कसं श्रवण करायचं? मग अजून एक कॉन्सेप्ट येतो की दूर डोंगरामध्ये, हे सगळे जुने उदाहरण आहेत, आताचे नवीनचे उदाहरण आहे. डोंगरामध्ये, डोंगरात म्हणजे तुम्हाला कळत नाही आता. दंगा झाली का नागपूरमध्ये कधी? दंगा झाली. दंगा झाल्यावर वर धूर येतो. धूर आला म्हणजे काय अनुमान करायचं? खाली आग लागलेली. आगीला पाहिलं का तुम्ही? पाहिलं का? नाही पाहिलं. काय पाहिलंय? धूर पाहिलंय. मग त्याच्यावरून काय अनुमान केलं? कशावर ना? तेच का? धूर असं तिथं अग्नी असेलच का? निश्चय आपलं हे आपण पाहिलेलं आहे. जिथं जिथं धूर आहे तिथं तिथं अग्नी असलं तरच धूर येतो, नाहीतर येत नाही. हे आपल्याला पक्क आहे. म्हणून आपण काय म्हणतो? धूर दिसलं की अग्नी आहे. अनुमान करतो की नाही? म्हणजे डोळ्याला पाहिलेलं नाही तरी अनुमान करतो. कधी कधी काय होतं, पावसाळ्यात पाऊस, उन्हाळा असताना खूप सुगंध मातीचा वास येतो. काय म्हणतो? अरे पाऊस कुठंतरी पडलाय. पाहिलं की तुम्ही? पण अनुमान करते की नाही? याला अनुमान प्रमाण म्हणतात. उपमान एकूण 6 प्रमाण आहे. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे हे सगळे डोळ्यांनी पाहणे, कानाने, इंद्रियाद्वारे जे जाणतो त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. आणि जे अनुमान करतो, आता जसं धूर आलं की अग्नी आहे, हो की नाही? ढकाल आली तर काय समजतो? पोट भरलं आहे. अनुमान प्रमाण. उपमान प्रमाण म्हणजे कुणीतरी नवीन व्यक्ती आला, हे कोलतेसारखं आहे म्हणतो आपण. म्हणजे काय? दिसायला त्यांच्यासारखे आहे. उपमान प्रमाण. सारखे, त्याला पाहून त्याच्यासारखे म्हणतात. जसं वनगाय म्हणून असते, माहिती आहे तुम्हाला? जंगलात गाय असते, वनगाय म्हणतात त्याला. आपली गाय पाहून लोकांना समजवतो की वनामध्ये पण अशी गाय असते. अशीच नसते ती, थोडी वेगळी असते. पण याला पाहून ही गाय आहे आपण असं जसं सांगतो त्याला काय म्हणतात? उपमान. चंद्रमुखी म्हणजे काय? चंद्रासारखी गोल. चंद्र जसा सुंदर आहे तसा सुंदर दिसणारी, ते उपमा झालं. उपमान सारखं दिसणार त्याला उपमान प्रमाण म्हणतात. अर्थापत्ती प्रमाण म्हणून आहे. अर्थापत्ती म्हणजे काय? एक व्यक्ती आहे, दिवसभर जेवत नाही पण लठ्ठ आहे. काय अनुमान करणार तुम्ही? जेवला नाही तर माणूस कसा असायला पाहिजे? असं असायला पाहिजे. तो दिवसा जेवत नाही, रात्री जेवतो. याला अर्थापत्ती म्हणतात. अर्थस्य अपत्ती, अर्थापत्ती. म्हणजे जेवण नाही केला तर असं व्हायला पाहिजे, तो तसा नाही आहे म्हणजे आपत्ती आलं. म्हणजे काय अनुमान केलं आपण? की रात्री जेवतो, याला अर्थापत्ती प्रमाण म्हणतात. आणि अनुपलब्धी प्रमाण म्हणून आहे. अनुपलब्धी म्हणजे या टेबलवर घागर नाही आहे का? ज्ञान झाले की नाही तुम्हाला? घागर नाही आहे याचं ज्ञान झालं. कशावर ना? नाही आहे, उपलब्ध नाही आहे, याला अनुपलब्धी प्रमाण म्हणतात. आणि तिसरं काय? शाब्दिक. सावं शेवटी शाब्दिक प्रमाण. शब्द प्रमाण म्हणजे काय? इथं बसले तुम्ही, ओ तुमच्या घरच्यांचं तिथं चौकात ऍक्सिडेंट झाला, कोणी सांगितलं? कसं कळालं तुम्हाला? छोटा पोरगा सांगितला, ऐकाल का तुम्ही त्याचं? किंवा तुमचा वैरी येऊन सांगितला, ऐकाल का त्याचं? तुमचा आप्त जवळचा सांगितला, तुमच्या घरचेच कोणीतरी सांगितलं, अरे तुझ्या नवऱ्याला असं झालं, तुझ्या बायकोला असं झालं म्हणलं की मग धावून जातो की नाही? म्हणजे इथं काय? शब्द प्रमाण म्हणजे काय? ऐकून निश्चय करणं.
असे एकूण 6 प्रमाण आहेत. हे युक्ती आहे. असं आपल्याला या 6ही प्रमाणाला देव भेटत नाही. कसं भेटतो? शब्द प्रमाणाला भेटतो. म्हणूनच श्रुती म्हटलेलं आहे. तेच सांगणार आहे. काय 50 है। यहाँ युक्ति शब्द करके अग्नि के निर्णायक धूम रूप लिंग की न्यायी वेदांत जो उपनिषद तिनका अद्वैत तत्व रूप जो तात्पर्य अर्थ है ताके निर्णय का नाम निश्चायक जैसे लिंग है तिनका ग्रहण है. म्हणजे इथं काय म्हणाले? युक्ती से म्हणजे युक्तीने आता जसं इथं दिले ना अग्नि निर्णायक धूम. धूम म्हणजे धूर. धूर पाहून जसं अग्नीचा अनुमान करतो तसं चिन्ह आहे की नाही? चिन्ह आहे. काय चिन्ह आहे? धूर चिन्ह आहे. अग्नी अनुमान करतो आपण. चिन्ह झालं की नाही? तसं इथं चिन्ह करायचं आहे. कुणाला? देवाला. कसं चिन्ह करणार? कसं चिन्ह करणार? जसं दूर आलं अग्नी आहे तसं देव आहे. कसं? मी नाही म्हणतो. भक्ती दाखव. माझी भक्ती आहे. मला दिसला नाही देव. तुम्ही केला की नाही सेवा? दिसला का देव? म्हणजे इथे काय मी आहे म्हणाल कोणाला डाऊट आहे का? सकाळी उठल्यावर विचारते मी आहे का असं विचारलं काय कधी? विचारला? मी काय आहे विचारू शकता. मी कोण आहे? आता ते काही ब्रेनवर हे झालं असतो पहा इफेक्ट झाला असतो ऍक्सिडेंट मध्ये वगैरे. ते काय म्हणतात मी कहा हूं एवढंच म्हणतात का? मी कोण आहे मी म्हणत नाही. त्याला माहित आहे काय म्हणजे इथं काय सांगायचं आहे? मी आहे म्हणायला काहीही डाऊट नाही. तसं देव आहे म्हणायला काही डाऊट नाही. आहे जे म्हणतो तो देव. हो की नाही? देव आहे, वस्तू आहे, मोबाईल आहे, व्यासपीठ आहे. स्वामीजी आपण सांगितले ना परवा प्रवचनात, है में भी है, नहीं है में भी है, और है और नहीं के बीच में जो है वो सदा है. म्हणजे काय? आपण है म्हणतो की नाही? बाहर खाना है, बाहर खाना नहीं है. नाही मध्ये पण है म्हणजे है कधीही जात नाही. ते है म्हणजेच परमात्मा. मी आहे, शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, त्याच्यामधलं आहे फक्त घ्यायचं आहे. आहे कधीही डिलीट होत नाही. ते आहे म्हणजे भगवान. हे चिन्ह नाही आहे, अनुमान आहे किंवा हळूहळू कळेल त्यासाठीचे सगळं शास्त्र आहे. हे जे शास्त्र आहे, श्रवण जे आहे, का श्रवण करायला पाहिजे अशाच दृष्टीने शिकवतात ते. आता मी म्हणजे शरीर का? शरीर का हो? जाऊ द्या, मी शरीर असो नसो. तुमचे नवरा बायको शरीर का? ज्यांचे वर गेलेत ना, मग ते मेल्यानंतर शरीर समोरच असतं की ठेवून घ्यायला पाहिजे त्याला. ठेवून घेतात ना, का घेत नाही? आणि रडणारे खूप छान रडतात. काय रडतात? मला सोडून गेला म्हणून रडत असतात. सोडून गेला कुठे? समोरच बसले की. म्हणजे तुमचा पण निश्चय आहे ते शरीर म्हणजे तू नव्हे. तू सोडून गेला. सोडून गेला म्हणतो आपण. सोडून गेला म्हणजे कुठंतरी आहे ना, हो ना? सोडून गेला म्हणजे कुठेतरी गेला आहे, तिथे आहे. म्हणजे हा तो नव्हे. दोन निश्चय झाले. हा तो नव्हे आणि कुठेतरी आहे. तिथं पण आहे पहा. गेलं का? ते आहे.
आहे कुठं ना कुठं आहे, तो आहे आत्मा, असं या दृष्टीने समजवतात ते पुढे येणार आहे. कळलं? मी आहे, मी जाणतो की नाही. तुम्ही आता बसले नवीन लोक खूप जण आलेले आहेत, काही ना सगळं कळत आहे, काही ना काहीच कळत नाही, काही ना थोडं थोडं कळत आहे. ओके नाही? मला थोडं कळतंय, तुम्हाला खाणं कळतंय, सगळं कळालं नाही, थोडं थोडं कळालं. हो की नाही? ते थोडं थोडं कळालं, कोणाला कळालं? घडूनच सांगते ना, मला थोडं कळालं किंवा मला पूर्ण कळालं किंवा मला काहीच कळालं नाही, हे कोणाला कळालं? ते परमात्मा, ते देव, ते आत्मा, ते कधीही हरपत नाही बरं का. हरपलंय का? लहानपणापासून हरपलंय का? एक क्षण तरी असं जातो का की मला मी नाहीये, मला माहित नाही, असं आहे का? माहित नाहीये हे पण माहित करूनच सांगतो. कधी हरपतो का हे? कधीही हरपत नाही. ते चेतन. आणि मी स्वतःला अप्रिय कधी आहे का? ते संस्कृत श्लोक हे, अहम अस्मी सदा भामी नाहम कदाचिन प्रिय. म्हणजे काय? मी आहे, सदा भासतो आणि मी स्वतःला कधीही अप्रिय नाही. अप्रिय आहे का हो? स्वतःला कधी अप्रिय आहे का आपण? समजा आपण काहीतरी नको ते चूक केलं, कुणाला फासवलं, काहीतरी कुणाला वर पाठवलं, तरी अप्रिय आहे का स्वतःला? काय करतो आपण? स्वतःला बचाव करायचा प्रयत्न करतो की नाही? म्हणजे काय? नेहमी प्रिय आहे. प्रिय म्हणजेच आनंद आहे, आनंद म्हणजेच मी आहे. तेच सच्चित आनंद परमात्मा आहे. त्याचं जे फॉर्म आहे तेच माझं फॉर्म आहे. फक्त काय समस्या काय? या शरीराला, मनाला, बुद्धीला मी समजून घेतलो. हे दूर करण्यासाठी हे श्रवण, मनन, निधिध्यासन युक्ती आहे. हळूहळू आता ते सांगतात काय? उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद, उपपत्ती, असे 6 आहेत. या 6नी जे जाणतो ते खरं श्रवण, असं ते डिटेलमध्ये सांगणार आहेत. उद्या पाहूया. तुम्हाला सगळ्यांना जेवायला जायचं. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय.